चस्का मस्कामध्ये आपलं स्वागत। हिंदी चित्रपट सृष्टीतल्या नामवंत गायकांनी मराठी चित्रपटसाठी पार्श्वगायन करणं आता नवीन राहिलेलं नाही। जोधा अकबर आणि गजनी फेम जावेद अली ही आता मोहन आवटे या चित्रपटासाठी एक खास गाणं म्हणणार आहे। या गाण्यासह जावेदचा पहिला अल्बमही संगीत प्रेमींच्या भेटीला येतोय। जोधा अकबर मधलं हे गाणं कहने को जश्न बहारा है, इश्क देख गहरा है, फूल से खुशबू खफा खफा है गुलशन में, छुपा है कोई रंज फिजा की चिलमन में, मेरी अधूरी प्यास प्यास तू आ गई मन को रास रास अब। किंवा नुकताच येऊन गेलेला आणि सुपर डुपर हिट ठरलेल्या गजनी चित्रपटातलं हे गाणं या गाण्यांना आपल्या स्वराने सजवणारा गायक म्हणजे जावेद अली। आपल्या सुमधुर आवाजाने सगळ्यांना भुरळ घालणाऱ्या जावेद अलीने बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय। आता चित्रपटांव्यतिरिक्त जावेदचा आवाज आपल्याला अल्बमच्या माध्यमातूनही ऐकायला मिळणार, कारण लवकरच जावेद स्वतःचा पहिला अल्बम घेऊन येतोय। जावेदच्या पहिल्या अल्बमच्या शेवटच्या गाण्याचं रेकॉर्डिंग नुकताच मुंबईत पार पडलं। बहुत अच्छा फील हो रहा है, बहुत ही इंतज़ार कर रहा हूँ कि ये एल्बम कब रिलीज़ होगा और लोगों को आई थिंक पसंद आना चाहिए ये एल्बम। और हम लोगों ने बहुत कोशिश की है इसके अंदर अच्छे से अच्छा काम करने की, और नायब राजा ने बहुत अच्छा म्यूज़िक दिया है इसमें। इब्राहिम अशरफ साहब ने गाने लिखे हैं, विजय बिजावट साहब हैं उन्होंने भी गाने लिखे हैं। तो मेरे ख्याल से एक टीम वर्क है और हम सब लोगों ने साथ में मिलकर काम किया है, तो लोगों को जरूर पसंद आएगा इंशाल्लाह। आपल्या पहिल्याच अल्बमच्या गाण्याबद्दल सांगतोय जावेद। मेरे ख्याल से सॉफ्ट क्लासिक मूड है, रोमांटिक रोमांस सब इसके अंदर देखने को मिलेगा। रोमांटिक क्लासिक मूड है मेरे ख्याल से इस एल्बम का। कळले कधी ना रंग कसे हे आले उमलून यौवनाचे। आतापर्यंत आपण जावेदचा आवाज हिंदीतच ऐकला होता, मात्र आता जावेदचे स्वर मराठीतही ऐकण्याची संधी आपल्याला मिळणार आहे, कारण संजय नार्वेकरची प्रमुख भूमिका असलेल्या मोहन आवटे या मराठी चित्रपटातल्या एका गाण्याला जावेदने स्वरसाथ चढवलाय। मराठी में मैंने अभी रिसेंटली एक गाना गाया है, क्या नाम है, मोहन आपटे करके एक फिल्म है, मोहन आवटे। तो मुझे बहुत पसंद आया उनकी म्यूजिक डायरेक्टर का तो मैं नाम भूल गया उनका, लेकिन मुझे कॉम्पोजिशन बहुत अच्छी लगी और मैंने बहुत एंजॉय किया मराठी फर्स्ट टाइम गाने में। तो आई होप वो भी गाना आपको पसंद आएगा। जावेदच्या या नवीन अल्बमचं नाव अद्याप ठरलेलं नाही, तेव्हा जावेदच्या चित्रपटातल्या गीतांना मिळणारं यश त्याच्या नवीन अल्बमलाही मिळेल अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही। झी24 ताससाठी रुपेश गुप्तासह वैशाली नेमाड, मुंबई। चस्का मस्कामध्ये घेतो एक छोटीशी विश्रांती, विश्रांतीनंतर पाहूया